Welcome all of you. Today we are performing the practical of our experiment number 7 and 8, in which we use the Wheatstone bridge to measure the resistance of a conductor bundle. That means to determine the per unit length of resistance. That means in this practical we measure the resistance of a conductor bundle or cable bundle by using the Wheatstone bridge. Mainly we determine the per unit length of the resistance of a cable. Myself, Mr. Vaswade Yogesh, lecturer from Electrical Department, SID Polytechnic, Kedrao. Practical significance. The conductors are generally made from the copper and aluminum. They are having low resistance. It is essential to measure the resistance precisely to calculate the voltage drop per kilometer when these conductors are used in transmission and distribution circuit. See here, in this range, cables are laid down and these cables are run throughout the 100 kilometers, so that it is required to measure the cable resistance for calculating the voltage drop per unit length of the cable. हे जे केबल्स आहेत त्या काय केलेलं असतात, ह्या ट्रेंचमधून 100 किलोमीटर पर्यंत म्हणजे त्यापर्यंतच्या डिस्टन्सपर्यंत काय केलेलं असतं, रन केलेलं असतात. ओके, मग ह्या केबल्स रन केल्यानंतर ज्यावेळी आपण सप्लाय देतो त्यावेळी केबल कंडक्टरचा काही रेजिस्टन्स असतो. तर त्या रेजिस्टन्समुळे काय होतं, V इज इक्वल टू I इंटू R ह्या फॉर्म्युलानुसार त्या केबलमध्ये काय होतं, व्होल्टेज ड्रॉप होत असतो. कारण करंट फ्लो होणार आहे. ओके, जेवढा लोडचं करंट आहे तेवढा करंट फ्लो होणारच, पण जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्समुळे काय होणार आहे, ह्या केबलमध्ये व्होल्टेज ड्रॉप होणार आहे. आणि जे आपण सेंडिंग एंडला व्होल्टेज पाठवणार आहे सेंडिंग पॉईंटपासून, म्हणजेच काय, इथून सपोज आपण इथून व्होल्टेज पाठवलं आणि रिसिव्हिंग एंड इथं असेल, ठीक आहे, 150 किलोमीटरवरती, तर इथून जे पाठवलेलं 400 व्होल्ट व्होल्टेज असेल तर रिसिव्हिंग एंडला आपल्याला काय मिळणार आहे, कमी व्होल्टेज, म्हणजे 380 पर्यंत मिळू शकेल. म्हणजे 1% किंवा 2% व्होल्टेज या ठिकाणी ड्रॉप होणार आहे. मग हे अवॉइड करण्यासाठी काय करायला पाहिजे, केबल आपल्याला कमी रेजिस्टन्सची घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी जर हा रेजिस्टन्स काय प्रत्येक केबलमध्ये असणारच आहे, मग त्यानुसार आपल्याला या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर माउंट करायला पाहिजे रिसिव्हिंग एंडला. म्हणजे जे डिस्ट्रीब्युशन पॉईंट असेल, डिस्ट्रीब्युशन पॉईंटमधून इंडस्ट्रीमध्ये किंवा रेसिडेन्शियलसाठी सप्लाय देत असतो आपण. ओके, मग त्यानुसार काय होणार आहे, ट्रान्सफॉर्मरचं रेग्युलेशन म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज कमी जास्त करण्यासाठी आपल्याला तिथं टॅप चेंजर असतो. त्यानुसार आपल्याला टॅप चेंजर डिझाईन करायला पाहिजे. म्हणजे केबलच्या रेजिस्टन्सवरती व्होल्टेज ड्रॉप डिपेंड आहे आणि त्या व्होल्टेज ड्रॉपवरतीच ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग डिपेंड असणार आहे, व्होल्टेज रेटिंग. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, यासाठी पहिल्यांदा ह्याचा पर युनिट रेजिस्टन्स कॅल्क्युलेशन करावं लागतो केबलचा. ते कशाने कॅल्क्युलेशन करायचं, बाय युजिंग द व्हीटस्टोन ब्रिज. इन प्रिव्हियस प्रॅक्टिकलमध्ये आपण बघितलेलं केल्विन ब्रिजचा यूज केला होता कंडक्टरचा रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी. हा सुद्धा कंडक्टरचा रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी यूज करतो आपण, पण यामध्ये आपण मेगाओमपर्यंत रेजिस्टन्स मेजर करू शकतो. ठीक आहे, त्यामुळे व्हीटस्टोन ब्रिजचा यूज आपण केबलचा रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी करायचा आहे. Competency skill, measure the electrical parameters using proper equipment. आता आपले इलेक्ट्रिकल पॅरामीटर म्हणजे कोणता, रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा केबलचा बाय युजिंग द व्हीटस्टोन ब्रिज. नेक्स्ट पॉइंट, प्रॅक्टिकल आउटकम. वी यूज व्हीटस्टोन ब्रिज टू मेजर द रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर बंडल टू डिटरमाइन पर युनिट लेंथ ऑफ रेजिस्टन्स. आता पर युनिट लेंथ म्हणजेच काय, सपोज केबलचा जो काय रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स 100 किलोमीटरपर्यंत केबल रन झालेले असेल तर त्याचा रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करावा लागतो. ओके, मग तो रेजिस्टन्स फाइंड आउट केल्यानंतर सगळ्याच आपल्याला काय करायला पाहिजे, नंतर पर युनिट व्होल्टेज ड्रॉप कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला पर युनिट रेजिस्टन्स फाइंड आउट करायला पाहिजे. पर युनिट म्हणजेच काय, सपोज 100 किलोमीटरची केबल असेल तर 100 सेंटीमीटरचा किंवा 1 मीटरच्या केबलचा रेजिस्टन्स किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. त्यासाठी काय करायला लागते, त्यानुसार व्होल्टेज ड्रॉप कॅल्क्युलेशन करून त्यानुसार ट्रान्सफॉर्मरचे डिझाईन करावं लागतं. त्यासाठी आपल्याला पर युनिट रेजिस्टन्स डिटरमाइन करायचं आहे. यूज व्हीटस्टोन ब्रिज टू मेजर द रेजिस्टन्स ऑफ ए केबल कंडक्टर टू डिटरमाइन द पर युनिट लेंथ रेजिस्टन्स टू स्पेसमन ऑफ डिफरंट क्रॉस सेक्शन एरिया. आपण काय करणार आहोत, या ठिकाणी दोन वेगवेगळ्या क्रॉस सेक्शनचे केबल किंवा वायर्स कन्सिडर घेणार आहोत आणि त्याचा रेजिस्टन्स मेजर करायचा आहे. मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राउंड. A Wheatstone bridge is an electrical circuit used to measure an unknown electric
an unknown electrical resistance by balancing two legs of bridge circuit. यामध्ये मग काय मेन्शन केले आपले व्हिस्टन ब्रिजचे डायग्राम आहे. यामध्ये जसं प्रिव्हियस केल्विन ब्रिजमध्ये होतं सेम तसे आहे, फक्त यामध्ये काय दोन ब्रिज न येता एकच ब्रिज कन्सिडर केले. मध्ये गॅल्व्हनोमीटर आहे, हा स्विच आहे, त्यानंतर हे काय रेजिस्टन्स आहे P1 P/Q रेशो, हा मल्टिप्लाइंग रेशो आहे, P हा ॲडजस्टेबल रेजिस्टन्स आहे आणि S आहे तो ॲडजस्टेबल रेजिस्टन्स आहे आणि P आहे तो अननोन रेजिस्टन्स. ॲक्च्युली R पाहिजे, R आहे तो अननोन रेजिस्टन्स आहे, हा P/Q. तुम्ही करेक्शन करून घ्या डायग्राममध्ये, इथं R पाहिजे, मॅन्युअलमध्ये P दिला असेल तरी सुद्धा इथं R पाहिजे ॲक्च्युली. ठीक आहे, मग R म्हणजेच का अननोन रेजिस्टन्स आणि हे दोन बीज P/Q मल्टिप्लाय फॅक्टर येतो आणि S आपला ॲडजस्टेबल रेजिस्टन्स म्हणजे P/Qला Sनं मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. ओके, त्यानंतर आपल्याला अननोन रेजिस्टन्स R मिळतो त्या ठिकाणी. ओके, आपल्याला हे दोन स्विच ऑन करायचे आहेत. मग ज्यावेळेला आपण हे स्विच ऑन केल्यानंतर हा जो S आहे रेजिस्टन्स आहे, S आणि P/Q रेशो तो ॲडजस्ट करत जायचा. कधीपर्यंत ॲडजस्ट करायचा? जोपर्यंत या गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन 0ला सेट होत नाही तोपर्यंत आपण हे दोन P/Q रेशो आणि S ॲडजस्ट करत राहायचं आहे. ठीक आहे, मेनली P/Q एकदाच ॲडजस्ट करून ठेवतो, त्यानंतर Sची व्हॅल्यू आपण मेनली ॲडजस्ट करत असतो. ओके, मग ह्याला ज्या गॅल्व्हनोमीटर ज्या वेळेला नल पोझिशनला येईल त्याच वेळेला ॲडजस्टमेंट स्टॉप करायचा आणि जो काही मल्टिप्लाय फॅक्टर प्लस Sची व्हॅल्यू असेल त्यानुसार R अननोन व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, म्हणजे अननोन रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे. वन लेग ऑफ विच इज इन्क्लूड्स द अननोन कॉम्पोनंट, म्हणजे आपण जो R बघितला, R काय तो अननोन रेजिस्टन्स आहे, तो एका लेगला कनेक्ट असणार. द व्हिस्टन ब्रिज प्रोव्हाइड एक्स्ट्रीमली ॲक्युरेट मेजरमेंट. इट्स ऑपरेशन इज सिमिलर टू द ओरिजिनल पोटॅन्शिओमीटर. The Wheatstone bridge circuit as shown in figure 2, the resistance PQ are the unknown resistance and S is the adjustable resistance we already seen. If the voltage across galvanometer is 0, then P/Q is equal to R by S. Therefore, the unknown resistance R is equal to P/Q into S. In this practical, this is the unknown resistance R and P/Q ratio is equal to S by R ratio. Therefore, we calculating the value of unknown resistance by adjusting this P/Q ratio and S. See here, P/Q is equal to R by S. R is equal to P/Q into S. म्हणजे आपल्याला P/Q रेशो मल्टिप्लाय फॅक्टर ॲडजस्ट करायचा आहे आणि S म्हणजे नंबर ऑफ रेजिस्टन्सेस ॲडजस्ट करायचे. बघू शकता S यामध्ये व्हेरिएबल आहे. ठीक आहे, next resources used. Name of resources, make MD electrical specification and quantity. We use Wheatstone bridge. Make of the Wheatstone bridge is MD electrical. It is the kit, one quantity required and various types of copper wire we required. The make of copper wire is Phenol-X. We taking the various sizes, that means 1.5 mm square, 2.5 mm square, 4 mm square and 6 mm square wire, which length is 1 meter each. Precaution to be followed. Read manufacturer instruction before using kit. Follow the instruction mentioned in the instruction sheet. There should not be any loose connections. When any type of loose connection occur, then resistance will be changed due to the contact resistances. This is our actual Wheatstone bridge, in which this is galvanometer, this is internal supply arrangement. आता हे दोन नॉब दिलेत आपल्याला, इकडे एक्सटर्नल सप्लाय अरेंजमेंट, एक्सटर्नल गॅल्व्हनोमीटर आहे. ते इंटरनल गॅल्व्हनोमीटर सेटअप आहे आणि इथून आपण इंटरनलला एक्सटर्नलला सेट करणार आहोत. ठीक आहे, इथं पण गॅल्व्हनोमीटर जर इंटरनल यूज केला तर हा नॉब इंटरनलवरती पाहिजे. जर एक्सटर्नल गॅल्व्हनोमीटर हा खराब झाला असेल गॅल्व्हनोमीटर तर आपण एक्सटर्नल गॅल्व्हनोमीटर या ठिकाणी कनेक्ट करणार आहोत आणि हा नॉब एक्सटर्नलवरती फिट करायचा आहे. त्यानंतर सपोज इंटरनल सप्लाय जर काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल इंटरनल सप्लायमध्ये तर आपण एक्सटर्नल सप्लाय या ठिकाणी कनेक्ट करू शकतो. त्यावेळेला हा नॉब एक्सटर्नलवरती कनेक्ट करायचा आहे, स्विच ऑफ करायचा आहे आणि ज्यावेळेला इंटरनल कनेक्शन यूज करणार आहे, इंटरनल सप्लायमधूनच सप्लाय देणार आहे, तर आपल्याला या ठिकाणी इंटरनलवरती हा नॉब ठेवायला पाहिजे आणि हे दोन्ही स्विच ऑन करायला पाहिजे सायमल्टेनियसली. आपण इथं बघू शकतो या ठिकाणी स्विच आहे आणि या ठिकाणी एक स्विच आहे, दोन्ही स्विच सायमल्टेनियसली आपल्याला ऑन करायचे. रेडिंग्स येताना मी गॅल्व्हनोमीटर
मीटरमध्ये काय नल डिफ्लेक्शन म्हणजे झिरो डिफ्लेक्शन यायला पाहिजे. ओके, मग हा P/Q रेशिओ मल्टिप्लाय फॅक्टर आहे आणि 4 साठी डिझाईन केले गेले आहेत. ठीक आहे, मग हा जो नॉब आहे तो मल्टिप्लाय फॅक्टर म्हणजे P/Q रेशिओ आपण ॲडजस्ट करतो. इथं दिसेल तुम्हाला हे P/Q आपण ॲडजस्ट करत असतो त्या नॉबने. आणि यस आहे, यस म्हणजे हे 4 नॉब, हे 4 नॉब आपल्याला ॲडजस्ट करायचे. आता जे काही रिडिंग येईल त्या ठिकाणी रिडिंग दिलं आहे 0.001, 0.01, 0.11, 10, 100, 1000 हा रेशिओ मल्टिप्लाय फॅक्टर. आता ज्यावेळेला आपण हे नॉब 4 ॲडजस्ट करतो त्यावेळेला 1 बाय 1 ॲडजस्ट करत जायचं आहे. पहिल्यांदा हा नॉब ॲडजस्ट करायचा, हा मल्टिप्लाय फॅक्टरचा जो काटा जवळ येईल त्यावेळेला काय करणार आहे आपण, हा नॉब ॲडजस्ट करणार आहे. हा नॉब ॲडजस्ट केल्यानंतर ते जास्त कमी बघायचं, त्यानंतर हा करायचा, त्यानंतर हा करायचा, त्यानंतर लास्टला आहे 1 2 3 4 ह्या स्टेपने आपल्याला नॉब ॲडजस्ट करायचा. आणि जोपर्यंत काटा ॲडजस्ट केला आहे ते झिरोवर येत नाही तोपर्यंत हे ॲडजस्टमेंट करत राहायचे. एकदा झिरोवर आलं ही सगळी रिडिंग मेजर करायचं आहे. हे P/Q रेशिओ याला काय करायचं आहे, हे जे रिडिंग्स येतील त्यांना मल्टिप्लाय करायचे, म्हणजे ह्या सगळ्यांची ॲडिशन करायची ह्या चारांची आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मग आता सपोज हे जे रिडिंग येईल त्याला 1000 मल्टिप्लाय करायचं, हे जे रिडिंग येईल त्याला इंटू 100 मल्टिप्लाय करायचं आहे, हे जे रिडिंग येईल त्याला आता 2 आहे इथं 2ला 110 मल्टिप्लाय करायचं. आणि सपोज इथं 1वर असेल 1 इंटू 1 करायचं. अननोन रेजिस्टन्स जो असेल म्हणजे वायर वगैरे केबल ते या ठिकाणी आपल्याला कनेक्ट करायचं आहे. म्हणजे जो आर आहे या ठिकाणी आर दिसतील तुम्हाला, तो आर ह्या 2 नॉबमध्ये कनेक्ट करायचा आहे आपल्याला. अननोन रेजिस्टन्स म्हणजे वायर केबल वगैरे जे काय असेल ते ज्याचा रेजिस्टन्स मेजर करायचा आहे ते या ठिकाणी आपल्याला कनेक्ट करावं लागेल. ओके, नेक्स्ट आता मॅक्झिमम रेंज बघूया. आता 6 mm² वायर आहे तर आपल्याला काय करायचं आहे, यस ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी काय येणार 1000 झिरोवर असणार. हा आपल्याला कॅल्क्युलेशन करताना हे 4 नॉबची मी ॲडिशन केली. यस कॅल्क्युलेशन पहिल्यांदा करूया. यस म्हणजेच काय, ह्या सगळ्यांची ॲडिशन. मग 1000 इंटू 0 हे रिडिंग प्लस हे रिडिंग म्हणजेच काय 100 इंटू जे काय असेल ते रिडिंग याच्यावरती, त्यानंतर 10 इंटू जे काय असेल ते रिडिंग याच्यावरती, सॉरी हे 10 इंटू जे काही रिडिंग असेल ते आणि 1 इंटू जे काय रिडिंग असेल ते. या ठिकाणी आपण ज्यावेळेस 6 ओमचं रिडिंग घेतलं, ठीक आहे, ओके 6 mm² वायरचं, त्यावेळेला एसची व्हॅल्यू आली 6 आली आणि P/Q रेशो आपण 0.001वर सेट केला होता. म्हणजे हा मल्टिप्लाय फॅक्टर म्हणजेच P/Q. आणि एस म्हणजे काय, ह्या सगळ्यांचे ॲडिशन. पण हे याला मल्टिप्लाय करायचं, हे याला मल्टिप्लाय 10 याला 1 याला मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर आपल्याला या सगळ्यांचे ॲडिशन करायचे. त्यानंतर आर इज इक्वल टू एस इंटू P/Q. एस किती आला 6 इंटू 0.001, रेजिस्टन्स किती आला 0.006 आला 6 mm² वायरचा. प्रोसिजर कनेक्ट द टेस्ट वायर कॉईल टू टर्मिनल. आपण त्या अननोन रेजिस्टन्सच्या टर्मिनलला टेस्ट वायर कनेक्ट केली. सेट विस्टोन ब्रिज फॉर रीडिंग बाय प्रेसिंग द पुश बटन्स ऑन द पॅनल अँड ऑप्टेन द बॅलन्स बाय व्हॅरिंग द डायल्स. ते 2 बटनं असतात ते प्रेस करायचे आहेत आपल्याला, हे 2 बटनं, आणि त्यानंतर रिडिंग बघायचं. रिडिंग जोपर्यंत 0 सेट होत नाही तोपर्यंत चारही पहिल्यांदा हा नॉब स्टेप वाईज हा नॉब ॲडजस्ट करायचा, त्यानंतर हा, नंतर हा, नंतर हा, लास्टला हा नॉब ॲडजस्ट करायचा आपल्याला. Note down the reading in the observation table. Repeat the experiment for the 2 to 3 samples. Calculate the total resistance and determine per unit resistance. Write down procedure at your own words. Next, हे जे रिडिंग आहेत ते आपण प्रॅक्टिकल झाल्यानंतर रिडिंग घेतलेली आहेत. ओके, आता हे जे असणार आहे 6 mm² वायर P/Q रेशो हा आलता. P/Q रेशो आपण बऱ्यापैकी कॉन्स्टंट ठेवलेला आहे. त्यानंतर एसची व्हॅल्यू फक्त व्हॅरी झाली आहे 6, 7, 1, 2 अशी व्हॅरी झालेली आहे. मग हे दोन्ही मल्टिप्लाय केल्यानंतर असे रिडिंग आले. 6 mm² वायरचा रेजिस्टन्स 0.006, 4 mm² वायरचा रेजिस्टन्स 0.007, 2.5 mm² वायरचा रेजिस्टन्स 0.01 आणि 1.5 mm² वायरचा रेजिस्टन्स 0.02 असे रेजिस्टन्स या ठिकाणी आलेले आहेत. हे आपण प्रॅक्टिकल केल्यानंतर आलेले आहेत. आपण प्रॅक्टिकल पण सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट पर युनिट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं. तर पर युनिट लेंथ कन्सिडर किती केले आपण, म्हणजे 100 mm कन्सिडर केले. ओके, आपल्याला पर युनिट रेजिस्टन्स ऑफ द कॉल कॅल्क्युलेशन करायचं. पर युनिट म्हणजेच काय, 100 ते 1 मीटरची वायर घेतली आपण पर युनिट लेंथ किती तुम्ही 10 सेंटीमीटर कन्सिडर करू शकता, 50 सेंटीमीटर करू शकता. ठीक आहे, मी सपोज इथं एक 1000 मीटर कन्सिडर केलं, त्या ठिकाणी 500 मीटर करू शकतोय, 10 मीटर करू शकतो. ठीक आहे, आपल्या कन्सिडरेशननुसार या ठिकाणी पर युनिट लेंथ तुम्ही कॅल्क्युलेशन करायचे. ओके,
आता आपण हे जे सगळं ऑब्झर्वेशन टेबलमध्ये बघितलं जे रिडिंग आले आहेत ते रिडिंग कशा पद्धतीने आले आहेत. हे 6 mm²चा एसची व्हॅल्यू होती ते आपण काय केलं तर हे पहिले 3 नॉब 0वर होते आणि शेवटचा जो नॉब आहे 4th नंबरचा 6 नंबर होता त्यामुळे 6 आला आणि P/Q रेशो मल्टिप्लाय फॅक्टरचा नॉब 0.01ला सेट केला होता त्यामुळे आरची व्हॅल्यू 0.006 आली. 4 mm²च्या वेळेला फक्त इन्क्रीज केला आपण इंटू 7 केलं. ओके, एक नॉब फक्त इन्क्रीज करावं लागतं त्यानंतर आपलं 0 डिफ्लेक्शन आलं. P/Q रेशियो सेम आरची व्हॅल्यू 0.007 आली. नेक्स्ट 2.5 mm² वायरसाठी या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली हा जो नॉब आहे हा जो 10चा नॉब आहे तो आपण 1 ठेवला. हा 1चा नॉब 0च ठेवायला लागला आपल्याला तर 10 × 1.1 आलं. P/Q 0.01 आरची व्हॅल्यू 0.01 आलेली आहे. ठीक आहे. 1.5 mm² वायरला हा नॉब इथे एक ठेवलेला पुन्हा इन्क्रीज करावा लागला. हा नॉब हा बाकी 3 नॉब 0च राहिलेले. 2 म्हणजे 20 ओम रेजिस्टन्स आला. एसची व्हॅल्यू 20 आली. रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आली 0.02 आपण कॅल्क्युलेशन केली होती. त्यानंतर या ठिकाणी आपण काय केलं पर युनिट लेंथ कॅल्क्युलेशन करण्यासाठी आता 1 मीटर वायर आहे तर त्या ठिकाणी पर युनिट लेंथ आपण 0.5 मीटर कन्सिडर केले. त्यामुळे रेजिस्टन्स ऑफ टोटल लेंथ इंटू पर युनिट लेंथ केलं की आपल्याला ही व्हॅल्यू मिळू शकेल. म्हणजे 0.5 मीटरच्या लेंथची रेजिस्टन्स अशा पद्धतीने आलेला आहे. रिझल्ट इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट कन्क्लुजन राईट डाऊन in your own words. Okay, thank you.